जालन्यातून अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे। जोशी कुटुंबातील 3 मुलं महादेव मंदिरात जातो सांगून घराबाहेर पडले ते परतलेच नाही। रात्र झाली तरीही तिघं घरी आली नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते। त्यांनी शोधाशोध सुरू केली, पोलिसात जाऊन तक्रारही केली। शेवटी आज सकाळी जे वृत्त कानी पडलं ते पाहून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली। 3 लहानग्यांचा मृतदेह गावातील एका शेततळ्यात तरंगत असताना दिसला। या घटनेनंतर जाफराबाद तालुक्यातील वरुड गावात शोककळा पसरली आहे। जालन्यातील वरुड येथील बेपत्ता 3 लहान मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय। वरुड गावातील शेततळ्यात ही घटना घडली आहे। हे 3ही मुलं महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून घराबाहेर पडले होते। काल 2 जूनच्या रात्रीपर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा शोध सुरू झाला होता। 14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहन जोशी आणि 9 वर्षीय दीपाली जोशी अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत। हे 3ही मुलं एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे वरुडसह परिसरात शोककळा पसरली आहे। महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 लहान मुलं बेपत्ता झाल्याचं वृत्त आधी समोर आलं होतं। ही 3ही मुलं जाफराबाद तालुक्यातील वरुड गावातील रहिवासी आहेत। 14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहन जोशी आणि 9 वर्षीय दीपाली जोशी ही 3 मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती।